जय हिंद. मी डॉक्टर हेमंत जोशी, विरार. जगभर मोठ्या मोठ्या संस्कृत्या होत्या, त्या आक्रमकांनी नष्ट केल्या. तसंच अरबस्थानात 2 धर्म जन्मले, ईसाई आणि इस्लाम. ते जगभर गेले, त्यांनी तिथल्या संस्कृत्या नष्ट केल्या. जसे अमेरिकेमध्ये इंका होती संस्कृती, माया संस्कृती होती, जगभरच केल्या. भारतात पण हेच झालं. कोणीही त्यांना उलथवून हरवू शकलं नाही. परत जगात एकच अपवाद, शिवाजी महाराज आणि मराठे, महाराष्ट्र. त्यांनी 300 वर्षाची गुलामगिरी उलथवून स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि 100 वर्ष भारतावर राज्य केलं. असंच काम डॉक्टर नितीन थुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. जागतिक कोरोनाची लाट आली, कोविडची. अनेक लोक मेले, आजारी पडले, लॉकडाऊन झालं, सर्व घरात बसले. अशा वेळी स्वतःला आजार होईल, आपल्याला जीवाला धोका होईल अशी भीती असतानाही डॉक्टर नितीन थोरवे व त्यांचे सहकारी यांनी 24 तास, दिवस रात्र, महिने काम केलं. 50,000 लोकांची सेवा घरी केली, त्यांना बरं केलं, त्यांना वाचवलं, त्यांना कमीत कमी पैशात बरं केलं, त्यांच्या घरी बरं केलं. त्यांना स्टिरॉइड आदी औषधं कमी दिले, त्यामुळे त्यांना कमजोरी नाही आली आणि दुसरे आजार नाही झाले. रेमडेसिवीरसारखे महागडे औषधं नाही वापरले, CT स्कॅनसारखे महागडे तपास नाही केले आणि तरी सर्वात कमी मृत्यू या 50,000 घरी झाले आणि सगळे घरी बरे झाले. लोक हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे मानसिक आजारी झाले, डिप्रेशन झालं आणि कोणी मेले, त्यांनीच मेलेत, कोणी आत्महत्या केल्या. हे सर्व या लोकांनी वाचवलं. हे भारतरत्न आहेत. आम्हाला यांचा खूप अभिमान आहे, कौतुक आहे, गौरव आहे. मोठे लोक लहानांना अवॉर्ड देतात, बक्षीस देतात, कौतुक करतात, पाठीवर छाप देतात. गांधीजींना भारतरत्न देणारं कोणी नव्हतं, त्यांच्यापेक्षा मोठं कोणी नव्हतं. तसं यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही, यांना कोण भारतरत्न देणार, म्हणून यांना भारतरत्न देणार नाही. पण हेच भारतरत्न आहेत, कर्तृत्वानी आहेत. सीमाला माळ घालून तो राजा होत नाही, कर्तृत्वानी होतं. तसे हे कर्तृत्वानी छान आहेत, मोठे आहेत, भारतरत्न आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन. आम्ही भाग्यवान आहे की ही मंडळी विरारला आहे. डॉक्टर हेमंत जोशी, विरार.